ॐ नमो भगवते वासुदेवाय। यादव विनाश संकल्प करणारे भगवंत युधिष्ठिराला राज्य देती वडिलोपार्जित, आपल्या संबंधितांना करती आनंदित, सत्पुरुषांनी सांगितलेला मार्ग दाखवून अभिमन्यूने उत्तरेच्या गर्भात जे पुरुवंशाचे बीज केले होते स्थापित, अश्वत्थाम्यानी त्यावरी केला ब्रह्मास्त्राने आघात, परंतु त्यास वाचविले भगवंतांनी युधिष्ठिराकडून अश्वमेध यज्ञ करून घेतले 3। युधिष्ठिर पृथ्वीचे करू लागले रक्षण, श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार भावांच्या सहाय्याने। विश्वात्मा भगवंतांनी द्वारकापुरीत राहुनी वेदांच्या मर्यादेचे पालन करूनी सर्व प्रकारचे भोग भोगिले, परंतु सांख्य योगानुसार भोगात भगवंत न होती आसक्त, मधुर हास्य व स्नेहपूर्ण दृष्टी ठेवीत, अमृता समान वाणीने बोलती। भगवंताचे निर्मल चारित्र्य आणि सुंदर दिव्य शरीर रात्री पत्नीस देती प्रेममय सुख क्षणभर आणि यादवांना आनंदित करते। ऐसे अनेक वर्षे भोगले भोग्य वस्तूस, तेव्हा वैराग्य निर्माण भगवंतास। मग कैसी स्थिती सोसती भगवत भक्त संसार प्रवाहात असताना, भोग्य वस्तू व जीव असती दैवाधीन, भगवंतासही त्याविषयी वैराग्य निर्माण। कैसे करावे भक्तांनी भक्तियोगाचे अनुसरण, विश्वास ठेवुनी भोग्य वस्तूवर। भगवंत या सर्व भोग्य वस्तू भोगून जणू त्यांनीच सांगितलेल्या भगवद्गीतेतील कर्मसन्यास योगातील ह्या उपदेशाचा पुरावाच देत आहेत। यत् सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते, एकं सांख्यै च योगै च यः पश्यति स पश्यति। ज्ञानयोग्यांकडून जे मिळवले जाते तेच निष्काम कर्मयोगातही मिळवले जाते। जो या दोन्ही मार्गांना म्हणजे संन्यास व निष्काम कर्मयोग यांना एकच पाहतो, तोच यथार्थ पाहतो। एकदा द्वारकेत खेळत असताना यदुवंशी व भोजवंशी मुलांनी चिडवले मुनींना। मुनींनी शाप दिला मुलांना, तुमचा नाश होईल ऐसा। भगवंतास हेच अभिप्रेत ऐसे मानून मुनींनी हा शाप दिला जाण, परंतु ब्राह्मणाद्वारे दिलेला हा शाप असून व्यर्थ कदापि न जाई। काही महिने उलटल्यावर वृष्णी भोज व अंधक वंशातील यादव वीर मोठ्या आनंदाने प्रभास क्षेत्रावर रथात बैसून गेले। त्यांनी केले प्रभास क्षेत्री स्नान, पितर देवता व ऋषींचे तर्पण केले तीर्थातल्या पाण्यानं, ब्राह्मणांना उत्तमोत्तम गायी दान। रथ हत्ती चांदी सोने वस्त्रे मृगचर्म कांबळी बिछाने, शेत जमीन रुचकर अन्न कन्या वाहने श्रीकृष्णास अर्पून ब्राह्मणांना दिली। गायी आणि ब्राह्मणाप्रती जे आपुले जीवित वेचती, ते यादववीर भगवच्चरणी माथा टेकवती नमस्कार करोनी। काय प्रभास क्षेत्री नंतर घडले, उद्धवास श्रीकृष्णांनी काय सांगितले। विदुरांचे प्रयाण मैत्रेय ऋषीकडे कैसे झाले, याची उत्तरे पुढल्या भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीय स्कंधे विदुरोद्धव संवादे तृतीयोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। हरि ओम तत्सत्।